गणपत गायकवाडीने जो गोळीबार केला त्याचं पटकन ते व्हिडिओ चित्रीकरण बाहेर आलं. कोणी मागितलं होतं? सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं? आलं. मी मुद्दामून तुम्हाला या गोष्टी सांगतोय कारण कोणी न मागता गणपत गायकवाडीने केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज हे तुमच्यापर्यंत पोहोचलं. पण लबाडाने जो एक निकाल दिला आणि शिवसेना मिंद्याची सांगितली, यांची शिवसेनेची घटनाच नाही, शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पदच नाही, मग ती सुद्धा जी आम्ही फिल्म दाखवली त्याचे चित्रीकरण आमच्याकडे नाही मागितलं, आयोगाकडे मागितलं. आयोगाने सांगितलं आमच्याकडे नाही आणि ते चित्रीकरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तुम्हाला समोर ठेवलेले. हा फरक लक्षात घ्या. हे जरा मला बोलू दे ना जरा थोडा वेळ. तर हे चित्रीकरण दाखवावं लागलं. पण गणपत गायकवाडांचं चित्रीकरण हे कोणीही न मागता दिलं सोडून. आणि गणपत गायकवाडांचं जे काही चित्रीकरण आहे सीसीटीव्ही फुटेज गरजच नाही, कारण गणपत गायकवाडांनी ते कबूलच केलेलं आहे की होय मीच याला गोळ्या घातल्या आणि गोळ्या का घातल्या त्याची चौकशी होणार आहे की नाही. मी गणपत गायकवाडांची बाजू घ्यायला आलेलो नाही, अजिबात नाही. पण गणपत गायकवाडांनी सांगितलं की हा मिंदे जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास होईल. आणि या मिंदेनीच मला गुंड बनवलं. कारण ज्या वेळेला पोलीस स्टेशनच्या आवारात गणपत गायकवाडांच्या मुलाला धक्काबुक्की झाली, मारहाण झाली, तेव्हा पिसाळून एक बाप म्हणून मी गोळीबार केला असं गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे. आणि त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन एका जागेचा वाद असेल कोण बरोबर कोण चूक, भाजपा में आ जाओ आपको पद मिलेगा, मोदी गॅरंटी आहे. 19 तारखेला येतात मोदीजी, बघू. या पद्धतीने तुम्ही जर का कारभार करणार असाल तर कठीण आहे. आता दुर्दैव असं दिसतंय या सरकारमध्येच गँगवॉर सुरू झाले. एक मिंदेची गँग, एक भाजपची गँग, तिसरी गँग अजून दिसायची ना, पण ती आहे. कारण ती 70,000 कोटीच्या त्या सिंचन घोटाळ्यात बुडलेली आहे म्हणून तिला डोकं नाही वर काढताय. वर येत नाही, ती पाणबुडी सारखी खाली गेलेली आहे. पण हे गँगवॉर जर सरकारमध्ये होणार असेल तर मला मोदीजींना परत सांगायचे की मोदीजी तुमच्या त्या सत्तेच्या हव्यासापायी तुम्ही भाजप इकडे संपवून टाकलात.